करू हजामत बारीक, पण समाजाचा उल्लेख केला. पण एक लक्षात ठेवा, संत समाजापुरता नाही, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. आज त्यांची पुण्यतिथी आहे, पुण्यस्मरण आहे. पुण्याचा संचय करणारा पुण्यात्मा ज्या तिथीला देह ठेवतो त्याला पुण्यतिथी म्हणतात. आणि म्हणून ती आजची तिथी, आजची तिथी बरं का संतोषराव, हो म्हणत जाणार, पाठच नाही तर काय हो नाही. आजची तिथी म्हणा, काय म्हणा, पाठच नाही ना. तिथी ते द्वादशी श्रावण मास, तिथी ते द्वादश श्रावण मास, सेना सांगोनी जातो सकळासी, सेना सांगोनी जातो सकळासी, अशोकराव. आजची तिथी सेना सांगुणया जातो सकळासी, तिथी ते द्वादशी श्रावण मास, श्रावण वद्दे द्वादशी, सेना बैसे समाधीसी. उल्लेख केला. आपल्या बोलण्याला पुरावा पाहिजे का नाही, ते प्रकाश साठे महाराज म्हणतात, व कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा असावा. म्हणून मी 2 प्रमाण सांगितली. आणि जर कीर्तनकार पुरावा देत नसेल तर त्याला पुरावा. म्हणून तिथी ते द्वादशी श्रावण मास. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गोपाल काल्याचं कीर्तन म्हटलं, सर्वांना माहित आहे. चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळ. सगळं पाठ झालं बरं का पोपळ साहेब. गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं. अरे गोकुळ सोडलं म्हणजे बारीक विचार करा. फक्त गोकुळ नाही सोडलं, याच्यावर कीर्तन होईल एवढं सोडलं. वृंदावन सोडलं, गोवर्धन सोडलं, यमुना सोडली, आपले गोपाळ सोडले, गोपिका सोडल्या. ज्या मायनं बोटाला धरून वाड्यात चालणं शिकवलं ती माय सोडली. ज्या बापानं लढे पुरवले तो नंद पाटील सोडला. आईची आठवण येईल म्हणून जिनं मस्तकाला पट्टी बांधून मोराचा पीस खोवला होता तो सोडून मायच्या पायाजवळ ठेवला. जातो आई. घोंगडी सोडली, काठी सोडली, कमरेचा सेला सोडला, त्याच्यातली बासरी सोडली. तेव्हा जगाचा बाप रडला. एक लक्षात घ्या. अजूनही रडतो, अजूनही रडतो. दूर से देखे तो समुंदर, दूर से देखे तो समुंदर, नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है. वैसे दूर से देखे तो श्री कृष्ण भगवान है, लेकिन मुरली के लिए बहुत रोता है. पुन्हा नाही, पुन्हा बासरी वाजवली नाही. एकदा गोकुळात बासरी सोडली, पुढे अर्जुनाच्या रथावर शंख वाजवला पोपळ साहेब. बासरी नाही. मी काय सोडलं याकरता सांगतो. ते साधन आता इथे मला अशोकरावने सांगितलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संकल्पनेतलं हे गाव. पुरस्कार मिळाला, त्याच्यात सर्वांचा वाटा आहे.
सरपंच असेल, उपसरपंच असेल, ग्रामविकास अधिकारी असेल, ग्रामपंचायतचे सदस्य असेल आणि गरिबापासून श्रीमंतापर्यंतचं अख्खं दुधड गाव असेल, नोहे एकल्याचा खेळ. राष्ट्रसंत. आता राष्ट्रसंत कोणी लावत असेल, मी बरोबर वेळेत संपवतो. अजून मला महाराष्ट्र वैतागला नाही, बरोबर पूर्ण करतो वेळेमध्ये. विठ्ठल विठ्ठल कला विठाला राष्ट्रसंत तुकडोजी. आता या गावाला पुरस्कार मिळाला आणि आम्ही तिकडचे जाऊ. बरं का. राष्ट्रसंत तुकडोजी. त्यांना राष्ट्रसंत का म्हणतात? राष्ट्राकरता जन्मभर भजन केलं, राष्ट्रासाठीच खंजिरी वाजवली ज्या संतांनी. बरं, तेव्हा अनुकूलता होती का? थोडं वाकडं बोललं की लगेच इंग्रज सरकारचे अधिकारी अटक करायचे. तो जमाना, त्यावेळेला भजन ते इंग्रजाच्या विरुद्ध. राष्ट्रसंत तुकडोजीचं भजन असलं की इंग्रज अधिकारी उभे असायचे. राष्ट्रसंत पहिलं खंजरीला नमस्कार करायचे आणि मग म्हणायचे, अंग्रेजो. राष्ट्रसंत उगत आहे का? भारत को कमजोर मत समझो, ये मत समझना कि हमारे पास एटम बम है, हमारे पास मिलिट्री है. अरे भारत के पास भी एटम बम और मिलिट्री है, अगर आपको दिखाई नहीं देती होगी तो मैं तुकडोजी बताता हूं. पत्थर के हम बाम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. हे राष्ट्रासाठी भजन. आता याच्यावर कीर्तन होईल. हे लक्षात आलं ना? राष्ट्रसंत का म्हणतात? हे दगड दिसतात ना, अंग्रेजी लोकांना सांगायचे, दगड दिसतात ना, याचे आम्ही आटम बॉम्ब करू आणि जेवढे आमचे पुढे बसलेले भक्त ही मिलिटरी होईल. पत्थर के हम बाम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. मत समझना कि भारत कमजोर है. चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है. ते पेटायचे इंग्रज अधिकारी. हे कोणकडे गेलो मला एक. राष्ट्रसंतावर चालू आहे. बरोबर करू आपण. बरोबर. तुम्हाला गोड वाटतं मला माहित आहे. ते खवळायचे तरुण. तरुण पुढे बसलेले असायचे. तरुणांचं रक्त तापवायचे राष्ट्रसंत. चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है. उठो जवानो बढ़ाई छाती, अब पहलाना मुश्किल है. पेटून उठायचे. मग त्यांना अटक व्हायची. राष्ट्राकरता जन्मभर भजन केलं म्हणून सार्थ नाव राष्ट्रसंत. विठ्ठल विठ्ठल हे कुठून वाढलं? मी शुद्धीवर आहे. तरुणांना म्हणायचे, अरे कशाला फिरतो तू रिकामा, कशाला फिरत रे, तुझं गावच नाही का तीर्थ. त्यांचे भजन आहे. म्हणून तुम्ही तुमचं दुधड गाव तीर्थ केलं. राष्ट्रसंतांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या संकल्पनेतलं गाव झालं. घाबरला का तरुण गड्या रे, तुझा पुढारी आला, गड्या रे तुझा पुढारी आला. आणि गाव निर्मळ झाले की देवाला प्रार्थना करायचे, कधी येशील मन मोहना, पाहण्या भारत आपुला पुन्हा. आता जर असते तर त्यांनी म्हटलं दुधडला पाहायला या एकदा. हे का नाही? मी तिथून वाढलं. राष्ट्रसंत. पण खंजेरी जसं देवानं बासरी. होऊन जाऊ दे ना आता. गोकुळात बासरी सोडताना देव रडला, राष्ट्रसंत खंजेरी सोडताना रडले. शेवटचं भजन ते जुने हनुमान मैदान आहे पंढरपूरला. एकादशीला राष्ट्रसंत तुकडोजीचं भजन व्हायचं पंढरपूरच्या एकादशीच्या यात्रेत. आणि प्रचंड गर्दी. आधीच हाऊसफुल व्हायचं जुने हनुमान मैदान. राष्ट्रसंताचं दरवर्षी भजन एकादशीला. शेवटची अवस्था, त्यांना कॅन्सर झाला होता राष्ट्रसंतांना. बरं का? जरा विचार करा. जन्मभर भजन केलं पण प्रारब्ध भोगावंच लागलं. कॅन्सर झाला. काही काही माणसं म्हणतात ना, मग आम्ही नाही का बरे?
कधी भजनात नाही, कधी कीर्तनात नाही, कधी तमाशा चुकवत नाही, तरी आम्हाला साधं सर्दी पडसं नाही. आणि रात्रंदिवस भजन करू करू कॅन्सर. काय फायदा? भजनाचा फायदा ते दुःख पेलण्याची ताकद येणे, हा भजनाचा फायदा. लक्षात घ्या. पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी. रात्रंदिवस भजन पांडवांनी केलं. काय ऐश्वर्य भोगलं होतं. हाक मारली दासीला तर 50 दासी पडत यायच्या द्रौपदीच्या पुढं. सांगा महाराणीजी. 5 भावाच्या पुढे नोकर लटलट कापायचे. अरे 1-2 महिने नाही रे भाऊ, 12 वर्ष द्रौपदीनं डोक्यावर माठ घेतला आणि तळ्यातलं पाणी झोपड्यात. आणि 5 भावांनी कंदमुळे आणायची आणि हरणाचे कातडे गुंडाळायचे. एवढं ऐश्वर्य भोगलेले पांडव 12 वर्षे वनवासात फिरले, पण एकाही पांडवानं रोगोर घेतलं नाही आणि द्रौपदीनं रॉकेल वतलं नाही. ही भजनाची ताकद आहे. विठ्ठल एवढाही प्रतिकूल काळ आला. पोपळ साहेब. परित्या देवासी आठवे, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, देवासी आठवीती, देवासी आठवीती, देवासी आठवीती. अनुभव आहे का तुम्हाला अशोकराव? दुःख पेलण्याची ताकद कशात आहे? भगवंताच्या नामचिंतनात. शेवटचं एकादशीचं भजन, शेवटचं प्रचंड जनसागर येऊन बसलेला एकादशीला 2 माणसांनी धरून आणलं राष्ट्रसंताला. एकीकडून सगळ्यांना वाटत होतं अशोकराव आता यावर्षी भजन होत नाही. शेवटची अवस्था. जेव्हा स्टेजवर आणून बसवलं, पुढे खंजिरी आणून ठेवली भक्तानं, समाज बघितला, नुसता डोळ्यानं बघितला, सर्वांनी टाळ्याचा कडकडाट केला. राष्ट्रसंतांनी खंजिरी उचलली, थाप टाकली. याही अवस्थेत 1 तास भजन केलं. ते पंढरपूरचं राष्ट्रसंताच्या जीवनातलं शेवटचं भजन. आता पुढचं ऐका. भजन संपलं, खंजिरी खाली ठेवली पोपळे साहेब, आणि खंजिरीवर डोकं टेकून राष्ट्राचा संत तुकडोजी महाराज ढसा ढसा रडला. आणि वराडच्या भाषेत खंजिरीला प्रार्थना केली. मायबाई, त्यांची भाषा खंजिरीला, मायबाई समाजासाठी खूप बदललंय तुला, खूप बदललं समाजासाठी. आता उद्यापासून माझा त्रास नाही, या तुकडोजीला क्षमा कर. खंजेरी सोडताना जसा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ढसा ढसा रडले, तसं ज्या मुरलीच्या नादानं गोकुळ पागल केलं, ते मुरली सोडताना जगाचा बाप रडला. विठ्ठल मुरली नोहे मुरली अरे सावळिया कशी वाजवली मुरली. आहारे सावळिया कशी वाजवली मुरली. आहारे सावळिया कशी वाजवली मुरली. आहारे सावळिया वाजवली मुरली. मुरली नोहे केवळ मान, तिने हरिनामाचा प्राण. संसार केला दानाधीन, मी करधंदा विसरले. आहा आहारे सावळिया कशी वाजवली मुरली. आहारे सावळिया वाजवली मुरली. आहारे
तिने हरिला माझा प्राण संसार केला दाना दे. ज्या मुरलीच्या नादानं गायी तृण चारा चरू विसरली. गाय व्याघ्र एके ठाई. देवानं बासरी वाजवायला सुरुवात केली पोपट साहेब, तर गाय न वाघ एका ठिकाणी वैर विसरायची. मोर वरचे पंख वरच धरून पाहायचा. यमुनेचं पाणी स्थिर स्थिर व्हायचं. हे सगळे तुम्हाला पाठ आहे. गोपिका पागल व्हायच्या. ज्या मुरलीच्या नादानं एवढं गोकुळ पागल झालं होतं, ती मुरली खाली ठेवताना जगाचा बाप रडतो. तिथून पुढे गोकुळ सोडून देव गेला. त्या चरित्रात गोकुळात घडलेल्या चरित्रासारखा प्राण नाही. पुन्हा मुरली नाही, गोपिका नाही, गोपाळ नाही, गायी नाही, बोटाला धरून चालवणारी यशोदा माय नाही, रागावणारा नंद पाटील नाही, खोड्या करणारे रुसणारे देवासोबत झोंबाझोंबी खेळणारे पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या नाही. आणि म्हणून पुढच्या चरित्रामध्ये ही मजा नाही. मग काल्याचं कीर्तन म्हटलं. चरित्र ते उच्चारावे, 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 हरे चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. तारु भव सागरीचे, 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 तारु भव सागरीचे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, तारु भव सागरीचे, सागरीचे, तारु भव सागरीचे. उच्चारावे, केले देवे गोकुळी, तारु भव सागरीचे, म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे, केले देवे मथुरे नाही. चरित्र ते उच्चारावे, केले देवे द्वारके नाही. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळ. गोकुळामध्ये जे चरित्र घडलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं. फायदा काय? आता फायद्यावरच कीर्तन होईल बरं का पोपट साहेब. कृष्ण चोरी वर्णिता, सुवर्णस्तेया पावणता, कृष्ण व्यभिचार वर्णिता, गुरु तल्पमता हरती दोष. भगवान श्रीकृष्णजीच्या चोरीचं श्रवण केलं तर ज्यानं सोनं चोरलं असेल त्याही पापातून तो मुक्त होतो. म्हणजे असं सुपीक डोकं चालवायचं नाही. सोनं चोरत जायचं आणि काल्याच्या कीर्तनाला येऊन बसायचं. चुकून हो ना. सुवर्णस्ते या पावनता, कृष्ण चोरी वर्णिता, कृष्ण व्यभिचार वर्णिता, गुरु तल्पमता हरती दोष. जो गुरु पत्नीशी रतला एवढं पातक झालं असेल त्याही पापातून तो मुक्त होतो. पुतना मावशीचं चरित्र श्रवण केलं तर दारू प्याल्याचं पाप लागलं असेल त्याही पापातून तो मुक्त होतो. म्हणजे तसं डोकं नका चालू, मी सांगतो. सुरापानादी दोष दारुण. आणि योग आहे बरं का दुधडकर. योग म्हणजे हा श्रावण महिना 71 वर्षांनी आला.
अरे का 1953 साली आला होता. आता 2024ला 5 सोमवारचा श्रावण हा 1953 साली आलेला, 71 वर्षांनी आला. आता पुन्हा कधी येईल तुम्ही पहा बा, आपल्याला नाही थांबायचं आता. 5 सोमवारचा श्रावण, 5ही तारखा तुम्हाला पाठ असेल. 5, 12, 19, 26, 2 नाही जमलं अजून. 5, 12, 19, 26, 2 हा जमला आता. 5, 12, 19, 26 आणि 2. 5 ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार सुरू झाला, श्रावण महिना. नंतर 12ला दुसरा, 19ला तिसरा, 26ला चौथा, आता 2ला अमावस्या, तोही श्रावणच. म्हणून 5, 12, 19, 26, 2 हे 5 सोमवारचा श्रावण. आपलं भाग्य आहे, पुन्हा काही का होईना. अतिपरिचय झाला म्हणजे महत्व राहत नाही, महत्व वाटत नाही.